हाय गाईज, मी खूप खुश आहे आज. फायनली ब्लॉग तयार केलेला आहे. सो ॲक्च्युली माझे फ्रेंड्स पण खूप खुश आहेत माझा ब्लॉग बघून. नाईस. खरं ह्यांना विषयच बसत नाही की तो माझाच आवाज आहे, पण काय मग मंडळी, बघितली का माझ्या चेहऱ्यावरची खुशी? अहो काय सांगू, माझं मन तर हवेत उडू उडू लागलं होतं, पण मी लय कंट्रोल केलं. म्हणलं बस झालं, बाळाला जास्त फेमस नाही झाली म्हणून शांत बसवलं. मग म्हणलं थोडं एंटरटेनमेंट पाहिजे. समोरच आमच्या कॉलेजचं आहे एंटरटेनमेंट, लाईव्ह टी व्ही आहे, आम्हाला टी व्हीची गरज नाही. काय बोलायचं, नशीब आमच्या कॉलेजमध्ये पोरं नाही आहेत, नाही तर त्यांची मजाच मजा. पण देवाने माझ्या आयुष्यामध्ये काही चांगलं करू नाही तर न करू, पण माझ्या आयुष्यामध्ये हे 4-5 माकडं देऊन खूप भारी गोष्ट केलेली आहे. म्हणजे मला हसण्यासाठी कशाची रिझनची पण गरज नाही, फक्त ह्यांचे तोंड बघितलं तरी बास झालं. आपोआप हसायला येतं. माहीत नाही हे जोकर तर नाहीत, पण तरी मला हसायला येतं. काय करणार. पण माझं स्टडीवरती खूप लक्ष आहे गाईज. असं म्हणू नका की मी अभ्यासाकडे लक्ष देत नाही, मी अभ्यासाकडे पण लक्ष देते. काय सांगू, आमच्या क्लासमेट्स एवढा अभ्यास करतात, पूर्ण दुसऱ्या क्लासपर्यंत आवाज जातो. म्हणून म्हणलं लायब्ररीमध्ये थोडा फेरफटका मारावं. तेवढ्यात आम्ही बाहेरच निघालो कॉलेजच्या. निघलो तर म्हटलं चला आता घरीच जायचं होतं ना. मग बघता बघता आम्हाला बस पण भेटली, पण वाटलं नव्हतं की आम्हाला बसायला जागा भेटेल, पण चुकून भेटलीच जागा. म्हटलं देव कसं काय माझ्यावरती एवढी कृपा करतोय. पण ठीक आहे, घरी गेल्यावरती बघते तर काय बॅग तर रेडी होती. मग तर मी पण पटापटा रेडी झाले. आता तुम्ही म्हणाल का रेडी झाली? अहो काय सांगू, गावाकडून बुलावा आला होता. गावाकडून बुलावा आल्यावरती माझी मम्मी अशी बुलेट ट्रेनसारखी सुटते का काय सांगूच नाही शकत. आणि मी पण खूप खुश होते. थँक्स फॉर वॉचिंग गाईज.